प्रणाम आत्मवंदन. युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डोकेदुखी म्हणजेच मायग्रेनवरती रेकी उपचार. आणि रेकी उपचार करताना मी जो मंत्र आणि एंजल नंबरद्वारे रेकी देत आहे, नक्कीच ज्यांना ज्यांना मायग्रेनचा त्रास असेल त्यांनी ही रेकी घ्या आणि अनुभूती घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहादी देवता नक्षत्र देवता तसेच या ब्रह्मांडातील विश्वातील सर्व रेकींचे गुरु यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. माझ्या परिवारातील संपूर्ण सदस्यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. डोकेदुखीवरती सर्वात प्रथम मी सांगते, आपण एंजल नंबर वापरत असतो 557. हा आहे डोकेदुखीसाठी वापरायचा एंजल नंबर. ज्यावेळेस एखाद्याला रुग्णाला हा आजार होतो त्यावेळेस त्यांनी निळ्या रंगाचा एक स्केच पेन आणा किंवा मार्कर पेन आणा आणि त्यांनी आपल्या शरीराच्या डाव्या बाजूला कुठल्याही भागावरती तो नंबर 557 लिहा. आणि लिहिताना अनुभूती करा की मी संपूर्णतः सक्षम आणि सुदृढ आहे. फक्त एवढीच वाक्य बोला आणि 33 दिवस कंटिन्यू हा नंबर लिहायचा. पुसला मार्कर पेनने लिहिल्यानंतर तो लगेच पुसला जात नाही, पण ज्यावेळेस तो फेका पडेल त्यावेळेस तो पुन्हा तिथेच लिहा. बघा, त्यासाठी मंत्र पण आहे, शाबरी मंत्र आहे. ओम नम आज्ञा गुरु की, केश में कपाल, कपाल में भेजा बसे, भेजा में कीड़ा, करे न पीड़ा, कंचन की छैली, रूपे का हथौड़ा, पीता ईश्वर गाड इनके, थापे से महादेव तोडे, शब्द साचा, पिंडकाचा फुरमंत्र ईश्वरी वाचा. हा आहे शाबरी मंत्र. तसेच आता मी तुम्हाला हा रेकीचा उपचार देत आहे. उपचार देण्यापूर्वी समजून घ्या की आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की डोकेदुखी कशामुळे होते. एक म्हणजे वात, टोचणारी हलणारी वेदना, अनिद्रा म्हणजे झोपेचं पूर्णपणे झोप न प्राप्त होणे. त्याच्यानंतर पित्त, जळजळ, मायग्रेन, डोळ्यामागे दुखणे आणि कफ, जडपणा आणि डोके भरल्यासारखे वाटणे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये वात, कफ, पित्त ह्या जो त्रिदोष आहे त्यांच्यात जर बिघड झालं तर आपल्याला डोकेदुखी होते. डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात. त्याच्यासाठी मंत्र आहे जो रेकीचा उपचार करताना वापरते आणि हा आयुर्वेदातील मंत्र आहे. ओम नमो भगवते रुद्राय शीरशूल नाशाय नाशाय स्वाहा. हे भगवान रुद्र, माझ्या डोक्यातील सर्व वेदना नष्ट करा. शीरशूलाचा पूर्ण नाश होऊ दे. अशी म्हणून भगवान शिवांना आपण विनंती करायची. आता ही जपाची पद्धत. डोकेदुखी सुरू होताच आपल्या डोक्यावर, ज्यावेळेस आपली डोकेदुखी सुरू त्यावेळेस आपल्या डोक्यावर आपला उजवा हात आपल्या डोक्यावर ठेवा आणि सावकाश आपला डावा हात आपल्या हा हृदयस्थानी ठेवा. अशा पद्धतीने आणि सावकाश एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. श्वास घेताना आपले पोट फुगले पाहिजे. लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस श्वास घेतो दीर्घ त्यावेळेस आपले पोट फुगले पाहिजे, म्हणजे पुढे आले पाहिजे. आणि श्वास सावकाश सावकाश सोडा आणि श्वास सोडल्यानंतर 1 सेकंदभर शांत थांबा. पुन्हा एक दीर्घ श्वास आत घ्या. ओम नमो भगवते रुद्राय. श्वास सावकाश बाहेर सोडा. जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो त्यावेळेस आपले पोट पाठीमागे जाते. शीरशूल नाशाय नाशाय स्वाहा.
असे 5 वेळा करायचे आहे बघा. एक दीर्घ श्वास घ्या. ओम नमो भगवते रुद्राय क्षीरशूलनाशाय नाशाय स्वाहा. सावकाश हात आपल्या कपाळावर ठेवा. आता तोच डोक्यावरचा हात सावकाश आपल्या अशा कपाळावर ठेवा. मी रेकी ग्रँड मास्टर. आता तुम्ही तुमचा हात, ज्यांचं डोकं दुखते त्यांनी त्यांच्या कपाळावर एक हात ठेवा आणि एक छातीवर ठेवा. मी रेकी ग्रँड मास्टर म्हणून संपूर्ण सिंबॉल टाकत आहे. चोकोरे चोकोरे चोकोरे, शुद्ध हो शुद्ध हो, होंशा झाशोणे होंशा झाशोणे. या सिंबॉलद्वारे आपल्यातील कनेक्शन निर्माण होते. म्हणजे कुठूनही कुठे आपण रेकी पोचवू शकतो. सहेकी सहेकी सहेकी. संतुलन संतुलन संतुलन. या ऊर्जेचे संतुलन होत आहे. डायकोम्य डायकोम्य. झेब्रो. लॉन्ग चौकोरे. एंजल नंबर 5 5 7. रेकी दिव्य ऊर्जा तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. ही रेकीची दिव्य ऊर्जा तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. आज्ञा चक्रावर, सहस्त्रार चक्रातून ती सावकाश खाली खाली तुमच्या आज्ञा चक्रावर प्रवाहित होत आहे. डोळे बंद ठेवा. डोळे उघडे ठेवू नका. इथून मी जी रेकी पाठवते ती तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये प्रवाहित होत असून हळूहळू ती तुमच्या आज्ञा चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. तुमचा उजवा हात हा कपाळावरतीच राहू द्या आणि डावा हात हा छातीवरतीच ठेवा. ही रेकीची ऊर्जा ग्रहण करा. काही सूक्ष्म स्पंदने, जाणीव, कंपने तेथे तुम्हाला जाणवतील. काळजी करू नका, घाबरू नका. उपचार हा आपण आजाराच्या मुळापासून करत आहोत. मनात फक्त ओमचा उच्चार करा. मनामध्ये फक्त ओमचा उच्चार करा. ओम. ज्या साधकांचे डोके दुखत आहे त्यांनी मनामध्ये फक्त ओमचा उच्चार करा. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वन्तरे अमृत कलशहस्ताय सर्वामय विनाशाय विनाशाय स्वाहा. हे आरोग्य देवता माता धन्वंतरी, माझे सर्व रोग नष्ट करा आणि शुद्ध आरोग्य सक्षमता मला प्रदान करा. तुमचे डोळे बंदच ठेवा. एक हात तुमचा उजवा हात कपाळावर आणि डावा हात अनाहत चक्रावर म्हणजे हृदयावरतीच असू द्या आणि फक्त तुम्ही ओमचा उच्चार करा. रेकीची दिव्य ऊर्जा इथून तुमच्या मी सहस्रार चक्रातून आज्ञा चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. धन्वंतरी मातेचा मंत्र. ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरेय अमृत कलश हस्ताय सर्वामय विनाशाय विनाशाय स्वाहा. हे आरोग्य देवता धन्वंतरी, माझे सर्व रोग, माझे सर्व आजारपण नष्ट करा नष्ट करा आणि शुद्ध आरोग्य मला प्रदान करा. ही क्रिया आपण 3 वेळा करायची आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या.
सावकाश सोडा आणि तुम्ही ओमचा उच्चार करा. ओम. 5 5 7. ओम नमः आज्ञा गुरु की, केश में कपाल, कपाल में भेजा, बैसे भेजी में कीड़ा, करे न पीड़ा, कंचन की छैली, रूपे का हथौड़ा, पीता ईश्वर में गाड़ा, इनको थाए से महादेव, तोडे शब्द साचा, फुरो मंत्र ईश्वरी वाचा. रेकीची दिव्य ऊर्जा तुमच्या सहस्रार चक्रातून आज्ञा चक्रात प्रवाहित झाली असून तुमचे आज्ञा चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे. ही ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक बदल घडून येत असून तुमचे आज्ञा चक्र हे गुरूंचे स्थान असून तेथील प्रत्येक अवयवांचे कार्य उत्तमरित्या होत आहे. आता ओमचा जप बंद करा आणि प्रत्येक साधकाने ज्यांचे डोकं दुखतंय त्यांनी आपला उजवा आणि डावा दोन्ही हात खाली आणून गेशो मुद्रेत म्हणजे नमस्कार मुद्रेत आपल्या अनाहत चक्रावर ठेवा आणि डोळे बंदच ठेवा. मानसिक तणाव दूर करण्यासाठी होपोनोपोनो प्रार्थना माझ्या मागे म्हणायची आहे. डोकेदुखी अनेकदा अनेक विचार अतिविचार करण्यामुळे होते. स्वतःवर राग, जबाबदारीचे दडपण, परिपूर्णतेचे दडपण म्हणजे आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा भरपूर प्रमाणात असल्यामुळे, स्वतःविषयी आत्मविश्वास नसल्यामुळे ही डोकेदुखी जाणवते. आता सावकाश आपले दोन्ही हात आपल्या अनाहत चक्रावर गेशो मुद्रेत ठेवा आणि माझ्या मागे म्हणा. माझ्या आत असलेल्या मूळ स्मृतींसाठी मी दिलगीर आहे. आय एम सॉरी. माझ्या मनामध्ये असलेल्या माझ्या आजारपणाच्या नकारात्मक स्मृतींसाठी मी दिलगीर आहे. आय एम सॉरी. माझ्या मनात आणि शरीरास साठलेल्या या आजारार्थी संबंधित नकारात्मक प्रोग्रामिंगसाठी मी दिलगीर आहे. आय एम सॉरी. माझ्या अवचेतन मनातील माझ्या अंतर्मनातील या शारीरिक आव्हानांना कारणीभूत असलेल्या स्मृतींना आकर्षित केल्याबद्दल कृपया मला माफ करा. प्लीज फॉरगिव्ह मी. या स्मृती शुद्ध केल्याबद्दल आणि माझ्या शरीराला त्यांच्या नैसर्गिक आरोग्य स्थितीत परत केल्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. पहा, या ठिकाणी आपण पूर्ण स्वस्थ झालेलो नसतो. स्वस्थ व्हायला सुरुवात झालेली असते. तरीही कृतज्ञता व्यक्त करता, कारण शुद्धीकरणाची म्हणजे सुदृढ आरोग्याची प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये सुरू झालेली आहे. मी माझ्या शरीरावर प्रेम करते. मी माझ्या प्रत्येक पेशीवर प्रेम करते. मी माझ्या आत असलेल्या या स्मृतींवर प्रेम करते. मी माझ्या आरोग्यावर प्रेम करते. प्रेमाची ऊर्जा सर्व नकारात्मकतेला शुद्ध करते आणि सुदृढ सक्षम बरे होण्याच्या प्रक्रियेला गती देते. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. स्वतःविषयी प्रेम निर्माण करा. स्वतःबरोबर आपण आपल्याशी, आपल्या कुटुंबातील लोकांशी आपले प्रेम असते. सर्वांप्रती करुणाभाव व्यक्त करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. अशी भावना 3 वेळा प्रत्येक साधकाने हे स्वतः म्हणणे गरजेचेच आहे. आता अनुभूती घ्या.
प्रत्येक वाक्याबरोबर वेदना विरघळतात अशी भावना दृढ करा. मानसिक शांतता मिळाल्यावर शारीरिक पातळीवर वेदनांचा लोप होतो. रेकी उपचार पूर्ण झालेला आहे. त्रिशूल, ओम, स्वस्तिक या दिव्य संरक्षण कवचामध्ये तुम्ही स्वतःला पहा. आता रेकी उपचार पूर्ण झाला आहे. चौकोरे 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 एक स्वतःला नमस्कार करा. आता रेकी उपचार पूर्ण झाल्यानंतर आपण ग्राउंडिंग करणार आहोत. अनाहत चक्रापाशी पुन्हा हातांना डोळे बंद करा. मी पृथ्वी मातेच्या ऊर्जेशी जोडलेली आहे. मी रेकी ऊर्जा प्रवाहित करत आहे रेकीच्या हितासाठी. रेकीच्या हितासाठी रेकी ऊर्जा सर्वांचं हित करत आहे. सर्वांना सक्षम आणि सुदृढ करत आहे. मी रेकी ऊर्जा प्रवाहित करत आहे सर्वांच्या हितासाठी आणि रेकी ऊर्जेद्वारे सर्वांचे हित होत आहे. सर्वांचे कल्याण होत आहे. आता माझ्या मागे म्हणा, माझ्या डोक्यातील सर्व वेदना, जडत्व, उष्णता व ताण आता पूर्णतः मुक्त होत आहे. मुक्त होत आहे. मुक्त होत आहे. शांतता, शीतलता व संतुलन आता प्रस्थापित होत आहे. प्रस्थापित होत आहे. प्रत्येकाने आपल्या दोन्ही हातांचे असे घर्षण करा. ज्यांचे डोकं दुखते त्यांनी, आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते आपल्या सहस्रार चक्रावर ठेवा. मी शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे, सुदृढ आहे. दोन्ही हात आपल्या आज्ञा चक्रावर ठेवा. मी सक्षम आणि सुदृढ आहे. विशुद्धी चक्र माझे सक्षम आणि सुदृढ आहे. अनाहत चक्र माझे सक्षम आणि सुदृढ आहे. मणिपूर चक्र सक्षम आणि सुदृढ आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जेद्वारे स्वादिष्टान चक्र माझे सक्षम आणि सुदृढ आहे. तसेच आपले मूलाधार चक्र या ब्रह्मांडीय ऊर्जेद्वारे सक्षम आणि सुदृढ आहे. आणि या रेकी माचा ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जाचे मनापासून धन्यवाद माना. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता सावकाश आपले दोन्ही हात स्वतःच्या अंगठ्यांना टेकवा. स्वतःच्या अंगठ्यांना टेकवा आणि असे कपाळावर डोक्यावरती टाळी वाजवा. लॉक लॉक लॉक, सील सील सील, लॉक अँड सील, लॉक अँड सील, लॉक अँड सील. हात खाली आणा आणा चक्रापाशी. याद्वारे आपला ओरा लॉक अँड सील केला जातो. म्हणजेच आपल्या आभा मंडळामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही. आता हा दिव्य रेकीचा उपचार तुम्हाला मी प्रदान केला आहे. नक्कीच याविषयी अनुभूती कोणाला काय ती मला कमेंटमध्ये सांगा. कारण पुढील आजारांवरही मी प्रत्येकाला रेकी उपचार, मंत्र आणि त्यानुसार एंजल नंबर देणार आहेत. तर तुमच्या आणि माझ्यामधले आपण कनेक्शन कट करूया. सर्वांनी आज्ञा चक्रापुढे कट कट करा. अनाहत चक्रापुढे कट कट करा आणि स्वादिष्टान चक्रापुढे कट कट करा. किंवा आपला उजवा हात डाव्या मांडीवर आणि डावा हात उजव्या मांडीवर म्हणून कट करा. आणि मी रेकी ग्रँड मास्टर असल्यामुळे राको राको राको, कट कट कट, चोकोरे चोकोरे चोक. शुद्ध हो, शांत हो, मुक्त हो. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. माझी भावना पवित्र आहे की कोणीही कसल्याही प्रकारच्या त्रासाने त्रस्त होणे
ब्रह्मांडी ऊर्जेद्वारे स्वस्त मस्त तंदुरुस्त आणि आनंदी जगावं ही माझी मनापासून इच्छा असल्यामुळे मी प्रत्येक आजारावर असे मंत्र रेकी उपचार आणि एंजल नंबर घेऊन येणार आहे. परंतु तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले, तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केले आणि मला कमेंट केली तरच मी आणेन पुढे. तर आता नक्की कळवा. जय सद्गुरू.